हत्या झालेला गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या सोन्याचा शर्ट गायब झाला असतानाच आणखी एक नवीन प्रकरण समोर आलंय। दत्तात्रय फुगे यांनी वक्रतुंड नागरी सहकारी पतसंस्था स्थापून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं उघड झालंय। या गुंतवणूकदारांनी दत्ता फुगेंचे दागिने विकून पैसे परत देण्याची मागणी केली आहे। वक्रतुंड नागरी सहकारी पतसंस्था, वक्रतुंड फायनान्स आणि चिटफंड सोबतच दत्ता फुगेंनी 2011 मध्ये पतसंस्थेची स्थापनाही केली। या पतसंस्थेत गुंतवणूक करणाऱ्यांना फुगेंनी एका महिन्यासाठी 5%, दीड महिन्यासाठी 5.25% आणि 3 महिन्यांसाठी 5.5% तसंच वर्षभरासाठी 10% परतावा देण्याचं आमिष दाखवलं। या आमिषाला बळी पडून शेकडो गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले। मात्र 2013 मध्ये फुगेंनी पतसंस्थाच बंद करून या गुंतवणूकदारांच्या तोंडाला पानं पुसली। गेली 3 वर्ष या गुंतवणूकदारांनी पाठपुरावा केला, पोलीस स्टेशनमध्येही धाव घेतली। तितक्यातच गोल्डमॅन दत्ता फुगेंची हत्या झाल्यानं या गुंतवणूकदारांसह पतसंस्थेच्या एजंट समोर देखील पैशाच्या परतीचा मार्ग बंद झालाय। आमचे म्हणजे लोंढ्याचं दुकान होतं ना, म्हणून ते पोरांनी रोजचे 100, 50 असं जसं भेटेल तसं भरायचं पैसे। 40,000 रुपये होते माझे। जसं हे होईन ना धंदा म्हणजे तसं 50, 100, 200 असं काय असेल तसं भरायचं पैसे आम्ही। मग नंतर त्याचं लगेच लग्नाच्या टायमाला आम्हाला पैसे मुदत पण संपली होती आणि पैसे घ्यायचे होते। मागायला गेलो त्यांनी काही पैसे दिले नाही, अवघी 5,000 रुपये दिले, त्याच्यानंतर थोडे दिले आणि आता माझे किती राहिले 31,000 रुपये राहिलेत। 2 वर्ष झालं की 2 वर्ष झालं आम्ही पैसे मागून मागून दमून गेलो पण दिलेच नाहीत पैसे त्यांनी। मग आता आमची अपेक्षा अशी आहे, जे बी काय आहे त्याचं जर काय शर्ट हे काय सोनं बिना म्हणतात ना, ते त्यांचं काय ते हे करून आमच्या गरिबांचे पैसे दिले पाहिजे असं आम्हाला वाटतं। आणि आता त्यांनी काही ना काही ॲडजस्ट करायला पाहिजेत। घरातलं काही त्यांच्या वस्तू पाणी सोन्याचे काय असतील ते ब्रेसलेट वगैरे, चेन वगैरे, काय शर्ट वगैरे काय असेल ते द्यायला पाहिजे ना। आमचे असं पैसे काढून द्यायला हातावरची पोटं आमची, गोरगरीब लोक आम्ही हातावर धंदा पाणी करतो। 4-4 रुपये जमावले होते, ते पैसे आम्हाला गोळा करून त्यांनी काढून द्यायला पाहिजे ना। 2-3 वर्ष झालं कंप्लेंट करतो आम्ही, चौकी जातो आहे, त्यांनी द्यावा म्हणून आमची अपेक्षा होती। त्यांनी आम्हाला दिलं तर आम्ही कशाला त्यांना बोलू का द्या आमचं म्हणून, जेवढं आहे तेवढं मिळालं पाहिजे बाजारला। आता आमचा तपास भोसरी पोलीस स्टेशनला आलेला आहे आणि तिथं रितसर खातेदारांची कंप्लेंट झालेली आहे। तर पतसंस्थेच्या उपाध्यक्ष या सीमाताई फुगे होत्या, त्यांच्या पत्नी, आणि त्या पण मागच्या पिरियडमध्ये पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत आणि त्यांना पण माहिती आहे की महात्मा फुले नगरमध्ये लोकांचे पैसे आहेत, त्या पण स्वतः बोलले होते की आम्ही देतो। आता ही त्यांच्या घरात अशी दुःखद घटना घडलेली आहे आणि थोडासा काळ गेल्यानंतर आम्ही त्यांना भेटणार आहे, पोलीस स्टेशनला पुन्हा जाणारच आहे आणि त्यांना बोलवून घेणार आहे की आमच्या जनतेचे पैसे, गोरगरीब नागरिक आहेत त्यांचे त्यांना पैसे द्यावेत।